राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंती निमित्त आज आपण बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने वर्धा शहरामध्ये पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सन 1920 मध्ये परिषदेमध्ये जो एक शब्द दिला होता, मानगाव परिषद आणि नागपूरच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द दिला होता की राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस आम्ही सणाप्रमाणे साजरा करू। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याच वाक्याला अनुसरून व बहिष्कृत परिषद मानगाव इथे जो ठराव पास करण्यात आला होता, त्या ठरावाच्या अनुषंगाने आज आम्ही राजश्री शाहू महाराजांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने व सणाच्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला। आपल्या आंदोलनामध्ये ठराव घेण्याची पद्धत फार जुनी आहे। जर आपण 14 ऑक्टोबर 1956च्या धर्मांतराची म्हणजे आपण बौद्ध बनलो त्याची जर आपण सुरुवात पाहिली तर 30-31 मे 1 जून 1936 ला मुंबईच्या महार इलाका परिषद मध्ये महार परिषदेमध्ये आपला एक ठराव पास झाला होता की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धर्मांतर करण्यास तयार आहोत। त्याच पद्धतीने सन 1920 ला मानगाव परिषदेमध्ये 21 व 22 मार्चला मानगाव परिषद संस्थान कागल म्हणजे आताचं कोल्हापूर इथे त्या परिषदेमध्ये बहिष्कृत परिषदेमध्ये दुसरा ठराव पास करण्यात आला होता। त्या ठरावामध्ये म्हटलं होतं, मी तो ठराव सर्वांना आपल्या समोर वाचून दाखवतो। तो त्या परिषदेमधला ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, खंड व लिखाण, भाषण व लिखाण यामध्ये खंड क्रमांक 18 भाग क्रमांक 1 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे। मी त्या ठरावाची आपल्याला प्रत वाचून दाखवतो। ठराव क्रमांक 2, श्रीमंत महाराज शाहू छत्रपती सरकार इलाका करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे। त्याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असे या परिषदेचे मत आहे। खंड क्रमांक 18 भाग क्रमांक 1 पेज नंबर 4 इथे ते संपूर्ण परिषद प्रकाशित करण्यात आलेली आहे। इतिहासामध्ये आपल्या हातून अनावधानाने किंवा नजर चुकीने काही बाबी राहून गेल्या। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आपल्यावर जबाबदारी होती शाहू महाराजांचा जन्मदिवस साजरा करण्याची, तेही सणाप्रमाणे, परंतु अनावधानाने आपल्या हातून ती गोष्ट राहून गेली। इतिहासामध्ये जे आपल्या हातून राहून गेलं ते नजर चुकीने का असेना राहून गेलं, ते आपल्या हातून सुटू नये। आपला गौरवशाली इतिहास येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे, म्हणून बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने आम्ही राजश्री शाहू महाराजांचा 152वा जन्मदिवस इथे सणाप्रमाणे साजरा केला आहे। आपल्याला आंदोलनामध्ये आपल्या परिषदेमध्ये ठराव घेणे हे आपली जुनी पद्धत आहे। त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलन चालवण्याच्या पद्धतीचा संपूर्णपणे स्वीकार करून आम्ही सुद्धा बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने आज दिनांक 26 जून 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ इथे एक ठराव पास केलेला आहे। त्या ठरावाप्रमाणे आम्ही त्या ठरावाची प्रत तुम्हाला वाचून दाखवतो। ठराव क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 जून 1920 रोजी राजश्री शाहू महाराज यांना एक पत्र लिहिले। त्यातील मजकूर पुढील प्रमाणे, श्री राजश्री शाहू महाराज करवीर हुजूरांच्या सेवेशी मानगाव व नागपूरच्या सभेत ठरावात पास झालेल्या ठरावास अनुसरून तारीख 26 जून दिवस आपला वाढदिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री शाहू महाराजांना जे पत्र लिहिले त्या पत्रातील भाग आहे। आज दिनांक 26
जून 2026 रोजी बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने वर्धा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ राजश्री शाहू महाराज संस्थान करवीर कोल्हापूर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून व दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाच्या परिषदेची पहिली बैठक जी दिनांक 21 व 22 मार्च 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मुक्काम मानगाव संस्थान कागल कोल्हापूर येथे भरली होती। त्या बहिष्कृत वर्गाच्या परिषदेमध्ये ठराव पास करण्यात आले होते। त्यातील ठराव क्रमांक 2 श्रीमंत महाराज शाहू छत्रपती सरकार इलाका करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभले आहे। त्याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असे या परिषदेचे मत आहे। आता आम्ही जो या आजच्या कार्यक्रमामध्ये बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने जो ठराव पास केला आहे तो पुढील प्रमाणे 26 जून 2027 रोजी म्हणजे इथून 1 वर्षानंतर बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने वर्धा शहरात राजश्री शाहू महाराज संस्थान कोल्हापूर करवीर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वर्धा शहरामध्ये आम्ही बौद्ध परिषदेचे आयोजन करणार आहोत। दिनांक 3 मार्च 2024 रोजी दीक्षाभूमीच्या समोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या विरोधात एकमताने 8 ठराव पास करण्यात आले होते, परंतु स्मारक समितीने आमच्या आंदोलनातील ठरावाकडे दुर्लक्ष केले। आता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या विरोधात न्यायालयात गेल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आम्ही दिनांक 26 जून 2026 ते 26 जून 2027 पर्यंत वर्षभर वर्धा जिल्ह्यातील गावागावात जाऊन बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने आम्ही आमची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या संदर्भात भूमिका मांडणार आहे व 26 जून 2027 रोजी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा तसेच इतर बौद्ध समाजाच्या सामाजिक व धार्मिक जीवनात बदलत्या परिस्थितीच्या अनुषंगाने काही ऐतिहासिक ठराव सुद्धा घेणार आहे। आम्ही बौद्ध विरासत बचाव फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऐतिहासिक बौद्ध परिषदेच्या निमित्ताने सुद्धा आमंत्रित करणार आहोत। ही आमची भूमिका आहे।